चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी प्रहारचे राजेश वाटाणे तर उपसभापतीपदी भाजपाचे नितीन टाकरखेडे विजयी झाले आहेत। 12 सदस्य संख्या असलेल्या चांदूर बाजार पंचायत समितीतील सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाचा पक्षीय बलाबल पाहता प्रहार जन पक्षाचे 6, राष्ट्रीय काँग्रेस 3, भाजपा 1, अपक्ष 2 अशी सदस्य संख्या होती। पहिले 2.5 वर्षाकरता सभापतीपद अनुसूचित जातीकरता आरक्षित होतं। यावेळी पंचायत समिती सत्तेपासून प्रहारला दूर ठेवण्याकरता काँग्रेसचे बबलू देशमुख यांनी काँग्रेस 3, भाजपा 1, अपक्ष 2 अशी एकत्र मूठ बांधली। पदाची निवडणूक असताना काँग्रेस 6 व प्रहार 6 दोन्ही पक्षांचे संख्याबळ समसमान असता ईश्वर चिठ्ठी काढली। ईश्वर चिठ्ठीत बबलू देशमुख गटाचे उमेदवार विजयी होत सभापतीपदी अरुणा उईके तर उपसभापतीपदी भाजपचे नितीन टाकरखेडे विजयी झाले। 2.5 वर्षानंतर सभापतीपद सर्वसाधारण निघाल्याने राजकीय घडामोडी तेज झाल्या। यातच नितीन टाकरखेडे यांनी सावध पवित्रा घेत या निवडणुकीत प्रहारच्या गटात जाऊन बसले। यामुळे प्रहारचं संख्याबळ 7 झाल्याने सभापतीपदी राजेश वाटाणे तर उपसभापतीपदी नितीन टाकरखेडे विजयी झालेत। या निवडणुकीत सभापती पदाकरता प्रहारतर्फे राजेश वाटाणे, सारिका वैद्य यांनी अर्ज दाखल केले। राजेश वाटाणे यांना 7 तर वैद्य यांना 5 मतं पडली। उपसभापती करता भाजपचे नितीन टाकरखेडे तर काँग्रेसतर्फे प्रमिला काळे यांनी अर्ज दाखल केला। या टाकरखेडे यांना 7 तर काळे यांना 5 मतं मिळाली। यावेळी पीठासीन अधिकारी तहसीलदार उमेश खोडके यांनी सभापती उपसभापती यांचे नाव घोषित केलं। आज योगायोग म्हणजे आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा मंत्रिमंडळात सुद्धा आदरणीय बच्चूभाऊला राज्यमंत्र्याचं स्थान मिळालं, तो सुद्धा एक हर्ष। आणि त्याच पद्धतीनं पंचायत समितीवर सुद्धा विकासाकरता प्रहारची कसंही मजल मारता येईल त्या माध्यमातून 6 सदस्य आणि एक दुसरा सदस्य घेऊन आम्ही प्रहारची सत्ता पंचायत समितीवर सुद्धा बसवली। त्यामध्ये राजेश भाऊ वाटाणे सभापती आणि नितीन भाऊ टाकरखेडे यांची उपसभापती निवड केली। या निवडणुकीत पुन्हा आमदार बच्चू कडू यांचं राजकारणातील वर्चस्व निर्विवाद सिद्ध झालंय। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।